हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे. सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. वाजलेत 9, झाला उशीर आपल्याला. 8:30ला उठलो मी. झोप जरा 3 साडेतीन तासच झोप भेटले. सो मस्त आंघोळ वगैरे झाले, फ्रेश वगैरे झालो मस्त. आता थोडं खातो काहीतरी आणि निघू आपण. आणि आज बाहेरचं वातावरण आज ऊन आहे, पावसाचं अजिबात चिन्ह नाही. आणि मध्येच ऊन पडतंय, मध्येच असे ढग येत आहेत आणि अशी गरमी होते आज सकाळ सकाळ. सो खाऊ मस्त आणि मार्गस्थ होऊ. चलो, लेट झालं आहे. सो खायला आहे कांदा पोहे आणि आपला प्रोटीन शेक. खाऊ पटकन आणि निघू. उशीर झाला आहे कारण लेट उठलो, लेट आलोच खरा आणि उशीर झाला. तरी पण आलो, खेळायला जायचं आहे म्हणून. भले रात्री किती लेट हो, आलो, उठलो. आता मस्त जातो. 10:30ची मॅच होती, म्हणजे 10:30चा पहिला राऊंड होता. बघू आता तिथं मला अजून पोचायला 2 तास लागतील. विरारला मॅच आहे. पण दर्शन झालं मेन म्हणजे दर्शन झालं. काय विषय होता माहिती आहे काय, म्हणजे मनात माझ्या खूप इच्छा होती की जायचं दर्शनाला जायचं. पण असं माझं म्हणजे मी जाईन असं मला वाटत नव्हता. मग नंतर दीदीचा अचानक मेसेज आला की आपण दर्शनाला जाऊया का. कुठल्या बोललो दर्शनाला. ती बोलली की आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनाला. बोललो जाऊ, माझी पण इच्छा होती. म्हणजे बघा ना, जर आपली इच्छा असेल तर देव पण पूर्ण करतो. म्हणजे एवढा कधी प्लॅन नव्हता, काय नव्हता, त्या गोष्टीचा प्लॅन नव्हता आणि आपल्याला माहिती पण नव्हतं की आपण जाऊ. 5-10 मिनटात लगेच म्हणजे झालं, प्लॅन झाला आमचं की जायचं कधी जायचं वगैरे. सगळ्यानंतर डिस्कशन झालं वगैरे आणि आम्ही फायनली गेलो आणि फायनल दर्शन झालं. मला हे सांगायचं आहे की तुमची जर मनापासून इच्छा असेल तर देव नक्की पूर्ण करतो, 100%. सो निघतोय मी आता. निघू आता. ट्रेन आहे, ट्रेनने जायचं पटकन. A little longer than a few minutes later. आत्ता जस्ट उतरलं ट्रेनमधून. आता जातोय. टोपी नाही घातली, टोपी काय घेत. चलो पोरा, नाश्ता वगैरे घ्यायचा. आता नाश्ता घेऊन डायरेक्ट ग्राउंडवर. आल्याला खायला सुरुवात. भुकेली माणसं. तू डायटवर आहेस. सो आम्ही आलो होतो ग्राउंडवर. आम्ही 4 जण चालू आहे. एवढे लेट असून आम्ही 4 जण चालू आहे, बाकी कोण ना आला. मॅच चालू आहे तिकडं आणि आता खाऊ मस्त काहीतरी. भूक लागली. हे प्लेटी आहेत बा, प्लेटी आहे, चटणी आहे. अरे काय आलाच काय तू? घरी सांगतेस मग? घरीच होतो. घंटा घरी होतो आमच्या आधी. आईचं नाव काय? आईच्या वडिलांचं नाव काय? अकाउंट खोलतेस काय? किती येतील? आईच्या वडिलांचं नाव काय? 4-5 हजार येतील. आईच्या वडिलांचं पहिलं नाव काय? आणि मम्मीचं कोण? तिकडचं. सो काही टॉस झालेला आता. टॉस होता, आता मॅच आहे. झाला टार्गेट. हा खेळायला ना आलाय, हा अकाउंट खोलायला. सो मॅच चालू होते आता. पहिली फिल्डिंग आमची टॉस जिंकून. गणपती बाप्पा बैरी माते की. 1 minute 37 seconds later. आणि असं नको 5-6 मारून यांच्यात एक 6 बॉल डॉट नको झाला. तो 12 बॉल काही जण करू शकत नाही, लक्षात ठेव. सिंगल डबल गेम ऑन करून तिच्या 5-6 वरती केला. त्यापर्यंत 40 रन क्रॉस 2 ते पण पाहिजे.
आवाज येतो तू शांततेत खेळ फक्त आता, तापू नको. गणपती बाप्पा मोरया जय. आपलं नाही म्हणत, चांगलं नाही म्हणायला, पण टच कर साईडला. चलो 3 ओव्हर 53 रनची गरज. शॉट शॉट. चलो 6 बॉल 12 रनांची आवश्यकता, शेवटची ओव्हर बघूया. शाबाश शाबाश. शाबाश शाबाश. शाबाश. आता चेस करून आपण गणपती बाप्पा मोरया जय. सो फायनली 12 संडे नंतर आम्ही जिंकलोय. म्हणजे 3 संडे आम्ही पहिल्या राऊंडला बाहेर होतो. आज काहीचा चांगला गेम झालाय. गेम म्हणजे पहिल्या ओव्हरला 4 आलेला, नंतर दुसऱ्या ओव्हरला 4 ओव्हरला स्कोर गेला 25 वर. म्हणजे दुसऱ्या ओव्हरला स्कोर आला 21 आणि तो 25 ओव्हरला तिसऱ्या ओव्हरला स्कोर गेला डायरेक्ट 52. तिसऱ्या ओव्हरला जाम मारला, तरी पण बॅटिंग चांगली झाली, गेम चांगला झाला. पहिला राऊंड जिंकलेला आहे. आजचा मॅचचा वाटा अतिशय घाण खेळाडू. आणि मी भरपूर मला किती 6 आले असतील माहितीये? मला किती रन आले असतील? 25 वरनं स्कोर गेला कितीवर? 52 आणि 53 बी भरपूर मला आले. भरपूर मारला किती त्यातला? हा मारला किती? एक खणखणीत 6 बस मग आणि बाकी सूरज आहे? ते माझ्या भावाने केले. वा. काय बोलायचं तुम्हाला आजच्या गेम बद्दल? सूरजजी बोला काहीतरी. काय ह्याच्याबद्दल काय बोलायचं या रेड्याबद्दल? नो कमेंट्स. या रेड्याबद्दल काहीतरी बोलावं. लाल नजारा काय स्वतःहून काय पण बोलत जातो, म्हणजे असा छाती टोकून बोलतो मी रन दिले. निशब्द काय बोलणार आता रेडा असाला. A few moments later. दुसऱ्या राऊंडचा सामना चालू होता आपला. वा बुवा बुवा बिना चपलीचे आहेत बुवा. बुवानी चप्पल कुठे गेली? ए तू नीट खेळ, वाटवायला लावू नकोस. काय शुभू कुठे? शुभू शुभू गणपती बाप्पा मोरया जय. सांग रे. हारलो मग हारलो पण पहिला सेकंड राऊंडला हारलो ना. सो आम्ही हारलो सेकंड राऊंडला. आता थेट निघालो घरी. पोरगा आमचा लाजतोय, मेसेज करा. बाकीचे गेलेत, आम्ही राहिलोय. बघू आता जाऊ घरी. सेकंड राऊंडला हारलो ते नंतर स्पष्टीकरण नंतर डिटेलमध्ये नंतर घरी गेल्यावर सांगेन. तिथं नको, आधी पहिला घर गाठू. चलो शुलुलुलु ऐ शुलुलुलु ऐ शुलुलुलु. सो फायनली घरी आलोय. फायनली जाम दमलोय, जाम थकल्यासारखं झालंय. पहिले आंघोळ करू, फ्रेश होतो मस्त, मग जरा आपण सविस्तर बोलू. सो आंघोळ वगैरे झाले मस्त, एक नंबर वाटला आंघोळ करून.
म्हणजे दिवसभराचा थकवा निघून गेला आहे. तर मस्त झोप आली. मग कधी खातो आहे आणि कधी झोपते असं झालं आहे मला. आणि मग आज बनवायला जाम कंटाळा आला आहे. सो बिर्याणी ऑर्डर केले, पनीर बिर्याणी. ते येईल थोड्या वेळात. शिवू आणि पहिले झोपू. आज काय विषय झाला, आज पहिला राऊंड जिंकलो बरेच दिवसांनी, बरेच संडेनंतर. पण दुसऱ्या राऊंडला आमची वाट लागली म्हणजे टॉस आम्ही जिंकलो. पहिले आम्ही फिल्डिंग चूज केली, म्हणजे पहिले आम्ही बॉलिंग केली पहिली इनिंग. आणि आम्हाला स्कोअर पडला 32 2 ओव्हरला. आणि आम्हाला 33 रनांची आवश्यकता होती 2 ओव्हरमध्ये. सो आमचा विषय असा झाला की पहिल्याच बॉलला आमचा मेन बॅट्समन आऊट झाला पहिल्याच बॉलला. सो जरा टीमवर नंतर दबाव आला आणि मग नंतर काही स्कोअर वगैरे झाला नाही आणि आम्ही सेकंड राऊंडला हारलो. जर तो सेकंड राऊंड जिंकला असतो तर आज नक्की 100% फायनल असती. पण नाही, काय माहीत. कारण पहिल्याच राऊंडला आमच्याजवळ टफ टीम होती, चांगली खेळणार होती, तिला आम्ही हरवली. आणि दुसऱ्या राऊंडला टीम एवढी होती, चांगली होती. पण पहिल्या राऊंडला जी टीम हरवली ना, त्या टीमसारखी टफ नव्हती. पण झालं, आता काय, हारलो. असो, मारू 100% नंबर. आणि तो ग्राउंड आमच्यासाठी लक्की आहे, खूप लक्की आहे. म्हणजे आम्ही तिथं खूप फायनल मारल्यात, चांगले नंबर वगैरे मारलेत तिथं आम्ही. आणि तो आमच्यासाठी पोरांसाठी ग्राउंड लक्की आहे. आणि काय, आज जागरण वगैरे पण चाललं. मेन म्हणजे ना, पावसानं साथ दिली. म्हणजे काल आपण संध्याकाळी तिकडं सासवडला गेलेलो पालखीचं दर्शनाला, तेव्हा पाऊस नव्हता. नंतर म्हणजे इथनं निघालो ते परत इथपर्यंत येईपर्यंत अजिबात मला कुठं पाऊस भेटला नाही. ते पण देवाची कृपा आहे. कारण देवाच्या इच्छेने आपले दर्शन झालं आहे. आणि देवाने आपल्याला विदाऊट अडथळे किंवा अडचणी न येता, थोडी गर्दी वगैरे होती, ठीक आहे, ते असणारच. कारण सगळ्यांची इच्छा असते की देवाच्या पाया पडावं, देवाचं दर्शन घ्यावं, देवाच्या चरणी माथा टेकावं, सगळ्यांची इच्छा असते, ते आपण समजू शकतो. पण बाकीच्या गोष्टी म्हणजे इथून जाईपर्यंत पूर्ण प्रवास, नंतर तिथं दर्शन घेणं, परत घरी येईपर्यंत प्रवास, म्हणजे मला कुठल्या प्रकारची अडचण वगैरे झाली नाही. कारण तो प्लॅन एकदम अचानक आणि भयानक ठरलेला. म्हणजे 5 मिनटं, म्हणजे एक मॅसेज आला आणि 5 मिनटात लगेच प्लॅन आमचा रेडी झाला. आणि म्हणजे होतं ते, देवाने जर ठरवलं असेल तर 100% ती गोष्ट होते. आणि होणारी गोष्ट ती होते. किती काय करा तुम्ही, किती रोका किंवा काही करा तुम्ही, जी गोष्ट होणारी असते ती होते. ती वाईट असो किंवा चांगली असो, ती होतेच. आणि जी आयुष्य तुमच्या गोष्ट नशिबात नसेलच, ती तुम्ही किती पाय आपटा, कितीही प्रयत्न करा, ती गोष्ट होणार नाही. बिर्याणी आली आपली, पनीर बिर्याणी आहे. आणि पटकन खातो, भूक पण लागले आणि झोप पण आली. म्हणजे दोन्ही सोबत आले. झोप पण जाम आले, दमल्यासारखा पण झालं. म्हणजे आंघोळ केल्यानंतर बरा वाटला आणि भूक पण लागले. सगळं कॉम्बिनेशन माझ्या आता शरीरात, बॉडीमध्ये सगळा चालू आहे. पहिलं खाऊन घेऊ, पोट भरल्यावर जरा थोडा अजून बरा वाटतं. सो जेवण वगैरे झालं आहे, बिर्याणी खाल्ली मस्त. खूप दिवसांनी बिर्याणी खाल्ली. आज जरा जाम कंटाळा, म्हणजे असे ताकद तिथून जायची पण, म्हणजे असा वैतागाला जायला. सो मागवली, ऑर्डर केली, खाल्ली. खूप दिवसांनी खाल्ली बिर्याणी, पनीर बिर्याणी. दुसरं माझ्याकडं आता, म्हणजे जर चांगला टेस्टी वगैरे खायचं झालं तर पनीरशिवाय माझी जिंदगी हालत नाही. म्हणजे जिंदगीच नाही, एक दिवस जायत नाही पनीरशिवाय. नुसता पनीर. सो या नोटवर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू उद्याच्या पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.